नमस्कार. स्वागत आहे आपलं फेवरेट फूड मराठीमध्ये. आज आपण एकदम मौलुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी चिकाची रेसिपी बघणार आहोत. गाई व्यायल्यानंतर म्हणजे वासराला जन्म दिल्यानंतर पहिलं जे दूध आपण काढतो त्याला चीक असं म्हटलं जातं. याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि हा उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाण्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. चीक बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीक कुठल्या दिवशीचा काढलेला आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण त्यानुसारच आपल्याला यामध्ये साधं दूधही मिक्स करायचं असतं. तर मी इथे 2 कप चीक घेतला आहे. हा गाईचा चीक अगदी पहिल्या दिवशीचा आहे, म्हणजे पहिल्यांदा काढलेलं हे दूध आहे. आता मी इथे 2 कप चिकाचं दूध घेतलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या दुधाचे टेक्स्चर अगदी घट्टसर असं असतं. आता ह्या दुधाचा चमचा बुडवल्यानंतर आपण बघितलं तर एक छान असा लेअर चमच्यावर तयार होत आहे. या दुधासाठी आपण इथे 2 कप साधं दूध वापरणार आहोत. हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. आता 2 कप दूध मिक्स केल्यानंतर आपण हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2 कप चिकासाठी आपण इथे 2 कप दूध वापरलं आहे. त्याचबरोबर इथे आपण घालून घेणार आहोत 2 कप पिठी साखर. ही रेग्युलर साखर मी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे. आता ही साखर अशी मिक्सरमधून बारीक केल्यामुळे अगदी मिनिटभरातच या दुधामध्ये छान अशी मिक्स होते आणि पटकन विरघळली जाते. हे बघा, अगदी मिनिटभरातच आपली साखर इथं छान अशी विरघळली गेली आहे. आता फ्लेवरसाठी आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा वेलची पूड. इथे तुम्ही जायफळही वापरू शकता. याचा स्वतःचा स्वाद एवढा छान असतो की यामध्ये वेलची जायफळ नाही वापरलं तरीही चालेल. आता सर्व दूध आपलं मिक्स करून झालं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण चीक शिजवणार आहोत तर त्या भांड्यामध्ये हे सर्व दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे वेलचीचे काही कण असतील तर गाळणीमध्ये निघून येतात. अशा पद्धतीने मी इथे टीनमध्ये सर्व दूध गाळून घेतलं आहे. आता मी कढईमध्ये इथे 1 तांब्याभर पाणी घालून घेतलं आहे आणि त्यावर हा आपला दुधाचा ट्रे मी सेट करून घेतला आहे. इथे तुमचं भांडं छोटं असेल तर तुम्ही त्यामध्ये जाळी ठेवून त्यावर ते ठेवू शकता. हा ट्रे परफेक्ट या कढईच्या मापाचा आहे, त्यामुळे मला इथे जाळी ठेवण्याची गरज पडली नाही. आता सोबतच मी इथे पिस्त्याचे थोडेसे काप असे वरतून घालून घेतले आहेत. हे फक्त मी सुंदर दिसण्यासाठी इथे घातले आहेत. हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता मी इथे हे काप घालून घेतले आहेत आणि याला छान असं वरतून अगदी त्या साईजचं झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपली वाफ बाहेर पडणार नाही. आणि हे छान 14 ते 15 मिनटांसाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 14 ते 15 मिनटं हाय फ्लेमवर मी इथे आपला चीक छान असा वाफवून घेतला आहे. बघा, मी पिस्त्याचे जे काप घातले होते त्याचं इथे काय झालं आहे ते सर्व एका साईडला आले आहेत. आता यामध्ये चाकू असा घालून बघायचा. चाकू आपला अगदी क्लीन येत आहे, म्हणजे आपला चीक व्यवस्थित असा शिजला गेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि याला आपण अर्धा तासासाठी थंड करून घेणार आहोत. म्हणजे हे आपल्याला रूम टेम्परेचरला आणून घ्यायचं आहे. आता आपला खरवस इथे छान असा थंड झाला आहे. आता मी याला कट करून घेत आहे. आता याच्या आपल्याला पाहिजे तशा आपण छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा सर्व बाजूंनी चाकूने आपण हा चीक सोडून घेतला आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपण याच्या वड्या पाडून घेऊ शकतो. आता अशा पद्धतीने मी इथे चौकोनी वड्या पाडून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता यामध्ये कट मारल्यानंतर कट आपले दिसतही नाही, एवढा अप्रतिम आणि सुंदर आणि मौलुसलुशीत असा आपला चीक इथे तयार झाला आहे. असा एकदम मौलुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा खरवस इथे आपला तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता किती छान मस्त याला जाळी पडली आहे आणि एवढा मौलुसलुशीत आहे की तोंडात टाकताच त्याचं पाणी पाणी होतं आहे.
थंडीच्या दिवसात खाण्यासाठी एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनते. कुठलाही तामझाम करावा लागत नाही. फ्रीजमध्ये ठेवून आपण ह्या वड्या अगदी आठवडाभरही खाऊ शकतो. एकदम मऊलुसलुशीत असा आपला इथे खरवस इथे तयार झाला आहे. तर आजची ही माझी खरवसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीही या थंडीमध्ये ही रेसिपी नक्की बनवा आणि सर्वांना खायला द्या. पुन्हा भेटूया अशा छानशा